देशाच्या विविधतेतील एकतेच्या अमूल्य खजिन्यात काही जणांकडून विष पेरण्याचा प्रयत्न, संविधानावरती संबोधित करताना पंतप्रधान मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल। आणीबाणीच्या वेळी संविधानिक व्यवस्था संपवण्यात आल्या, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवरती घणाघात। काँग्रेसच्या एका परिवाराने संविधानाला धक्का दिला, या कुटुंबाच्या कुनीतीची परंपरा आजही कायम, पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावरती हल्लाबोल। इंदिरा गांधींकडून सावरकरांचं कौतुक, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? श्रीकांत शिंदेंचा सवाल। सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधींनीच सांगितलं, राहुल गांधींचं प्रत्युत्तर। भाजपच्या 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीमध्ये पाठवली, ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती, आमदारांना फोनची प्रतीक्षा। रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार, यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर, मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती, तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ, उदय सामंत, भुसे, शंभूराज देसाईंचं मंत्रिपद पक्क, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। दादरमधील हनुमान मंदिराबाहेर राडा, किरीट सोमय्या मंदिरात पोहोचताच शिवसैनिकांची घोषणाबाजी, तर आदित्य ठाकरेंकडून महाआरती। दादरमधील हनुमान मंदिर पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती, मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार, मंगलप्रभात लोढांची माहिती। एकनाथ शिंदेंचा नवा पत्ता, वर्षा बंगल्यावरून शेजारच्याच मुक्तगिरी बंगल्यामध्ये शिफ्टिंग। बीडमध्ये संभाजीराजेंची देशमुख कुटुंबियांची घेतली भेट, इथल्या आमदारांना मंत्री करू नका, संभाजीराजेंची अजित पवारांकडे मागणी। हिंगोलीतील 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवरती झोपवल्याचा धक्कादायक प्रकार, बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, चौकशीनंतर दोषींवरती कारवाई होणार।